नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर आहे ती म्हणजे की कृषी कर्जाची वसुली होणारच. तब्बल 23 लाख शेतकऱ्यांच्या दारावर धडकणार थकबाकी नोटीस. या ठिकाणी बघा, सगळी सोंग आणता येतात पण पैशांचं सोंग आणता येत नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याचे नुकतेच जाहीर केले. तसेच 31 मार्चपर्यंत थकीत कर्ज भरा असे आवाहनही शेतकऱ्यांना केले. आता 31 मार्च संपताच कर्जवसुलीसाठी आर्थिक संस्थांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 23 लाख शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभेचा निवडणुका पार पडल्या. त्यावेळी बहुतेक राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. अगदी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातही संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन होते. परिणामी शेतकऱ्यांना मोठी आशा लागली आणि अनेकांनी खरीप हंगामातील कर्जाची परतफेड केली नाही. निवडणूक संपताच सत्तेत आलेले महायुती सरकार निश्चितपणे कर्जमाफी करतील या आशेने रब्बी हंगामाचेही कर्ज शेतकऱ्यांनी थकविले. पण निवडणूक संपल्यानंतर नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने कर्जमाफीबद्दल कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. आता तर अजित पवार यांनी कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. सद्यस्थितीत राज्यातील सुमारे 23 लाख शेतकऱ्यांकडे बँकांची 35,000 कोटींची थकबाकी असल्याचे SLBCतील सूत्रांनी सांगितले. 31 मार्च संपताच बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस बजावणी सुरू केली जाणार आहे. जुन्या कर्जाची वसुली होत नाही तोपर्यंत नव्या कर्जाचे वाटप करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळविताना अडचणी येऊ शकतात. त्याचवेळी कर्जाची वसुली न झाल्यास या बँकाही अडचणीत येणार आहेत.